नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महाविकास आघाडीचा आजचा महाराष्ट्र बंद हा मागे घेण्यात आलाय, पण निषेध आंदोलन केले जाणार आहे। कोर्टाचा आदर करत ठाकरे गट, पवार गट आणि काँग्रेसकडून बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला। मवियाचे नेते तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध करतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। कोर्टाचा आदर राखून आज महाराष्ट्र बंद मागे घ्या असं आवाहन शरद पवार यांनी काल केलं होतं। आम्ही बंद करणार नाही, जनतेनं बंद केल्यास संबंध नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलेली आहे। ही 4 दृश्य 4 ठिकाणावरची आपण पाहताय। मुंबई, ठाणे, त्याच्यानंतर पुणे, नाशिक आणि नागपूर। महाराष्ट्र बंदचा निर्णय महाविकास आघाडीनं मागे घेतल्यानंतर सर्व व्यवहार जे आहेत ते सुरळीत सुरू आहेत। वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे। शाळा, महाविद्यालय सुद्धा वेळेवर सुरू झालेली आहे। तर पुण्यामध्ये काय स्थिती आहे, पुण्यामधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुण्यातली परिस्थिती आज सकाळपासूनच सुरळीत असल्याची पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीकडून सुरुवातीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, त्यानंतर कोर्टाने मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचा आदेश दिलेला आहेत आणि त्यामुळे राज्यभरात बंदची परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीचं एकूण चित्र निर्माण झालं होतं। मात्र आपल्याला मी पुण्याची परिस्थिती दाखवतो। जी पुण्यातली बस सेवा आहे, अर्थात PMPL बस सेवा, ती सुद्धा सकाळपासून सुरळीत आहे। रिक्षा सेवा ती सुद्धा आपण पाहू शकतो, ही वाहतूक सुद्धा सुरळीत आहे। पुणेकर आपल्या रोजचे जे काही कामकाज आहे ते सुरळीतपणे या ठिकाणी पार पाडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ते सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।